नमस्कार मित्रांनो, आदिविका कुकिंग आर्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी नवीन यूट्यूब चॅनलची सुरुवात करत आहे। या चॅनलवर आजपासून तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। चला तर आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी बांगडा फ्राय। चला पटकन रेसिपीला सुरुवात करू। आपण 2 मोठ्या साईजचे बांगडे घेतले आहेत, स्वच्छ धुवून असे कट लावून घेतले आहेत। आता त्यासाठी लागणारे मसाले बघू। अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट 1 मोठा टेबलस्पून, 5 टेबलस्पून लाल तिखट, हळद पावडर 1 टेबलस्पून, चवीनुसार मीठ, धनिया पावडर, जीरा पावडर, अर्ध्या लिंबाचा रस, एक टेबलस्पून तेल, काश्मीरी मिरची पावडर 1 टेबलस्पून। काश्मीरी मिरची पावडरने याला कलर छान येतो। आपण हे सगळे मिश्रण मिक्स करून घेऊ, याची एक पेस्ट बनवून घेऊ। छान अशी पेस्ट बनवून झाली तयारीची। आता आपण बांगड्याला लावून घेऊ दोन्ही साईडला। दोन्ही साईडला व्यवस्थित अशी पेस्ट लावून घ्यायची। दोन्ही बांगड्याला अशी पेस्ट अशी व्यवस्थित लावून घेणार आपण आणि एक अर्धा तास रूम टेम्परेचरला असंच ठेवून देणार आहे सेट होण्यासाठी। दोन्ही साईडला व्यवस्थित पेस्ट लावून झालेलं आहे। एक अर्धा तास आपण असंच ह्याला ठेवून देणार आहोत। आता आपण कोटिंगसाठी काय काय लागतंय बघूया। रवा, तांदळाचं पीठ आणि थोडंसं लाल तिखट मिक्स करून आपण हे बांगड्याला कोटिंग करणार आहोत याची। एक अर्धा तास झाला आहे। आता आपण याला कोट करून घेऊ। दोन्ही साईडला व्यवस्थित असं कोटिंग करून घेऊ याचं। दोन्ही बांगड्याला व्यवस्थित कोटिंग करून घेतलं आहे आपण। आता आपण याला फ्राय करून घेणार आहोत। फ्राय करण्यासाठी तवा ठेवला आहे आपण गॅसवर। 3 मोठे टेबलस्पून तेल घेणार आहोत आपण। तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये बांगडे आपण फ्राय करण्यासाठी सोडणार आहोत। असे एक साईडने 5 ते 7 मिनिटं आपण फ्राय करून घेणार आहोत त्याला आणि मग दुसऱ्या साईडने एक 5 ते 7 मिनिटं। गॅस एकदम मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, हाय फ्लेम नाही करायचा आहे। एक साईडने आपले झाले जवळजवळ फ्राय, आपण पलटी करू। या साईडने पण आपण एक 5 ते 7 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही। जर आपण गॅसची फ्लेम हाय केली तर आपलं कोटिंग करपतं, त्यासाठी आपण गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची। जवळजवळ आपले आता फ्राय होत आलेले आहेत। ऑलमोस्ट डन झाले आहेत। आपण आता यांना काढून घेऊ। एक प्लेट घेऊ,
प्लेटमध्ये आपण काढून घेऊया ना. दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता आपण प्लेटिंग करून घेऊ. दोन्ही व्यवस्थित आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे. कोटिंग बघा किती छान आले त्याला. बघा किती सुंदर पद्धतीने आपले बांगडा फ्राय करून झालेला आहे. याला आपण भाकरी, चपाती किंवा रोटी बरोबर खाऊ शकतो. असं आपला क्रिस्पी बांगडा फ्राय बनवून रेडी आहे. कशी वाटली मित्रांनो तुम्हाला रेसिपी? जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.